बीडला पावसानं अक्षरशः झोडपून काढलेला आहे। शिरूर कासार तालुक्यातील घाटशील पारगावात मोठी दुर्घटना घडली आहे। होडीतील एक व्यक्ती वाहून गेलेली आहे। बीडच्या पारगावातली ही सगळी भीषण दृश्य आपण बघतोय। पाण्याची पातळी प्रचंड वाढलेली आहे। मुसळधार पाऊस झालेला आहे। दरम्यान या ठिकाणी एक मोठी दुर्घटना घडली आहे। होडीतील एक व्यक्ती या ठिकाणाहून वाहून गेलेली आहे। सुरेश जाधव आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात। सुरेश, अत्यंत गंभीर खरतरी घटना म्हणावी लागेल। होडीतील एक व्यक्ती वाहून गेल्याची माहिती समोर येते आहे। बीडच्या घाटशीळ पारगाव या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे। सकाळपासूनच बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झालेली। आष्टी असेल, शिरूर, बीड तालुका, माजलगाव तालुका या जे तालुके आहेत या तालुक्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली होती। आणि याच ठिकाणी जे घाटशीळ पारगाव या ठिकाणाहून एक व्यक्ती वाहून गेलेला आहे। त्याच्या शोधासाठी देखील आता पथक रवाना करण्यात आलेले आहेत। त्याबरोबरच आष्टीमध्ये जर बघितलं तर आष्टीमध्ये जवळपास कडा या गावामध्ये 17 व्यक्तींना एअर लिफ्टिंग करून त्या ठिकाणी नौदलाचे जे हेलिकॉप्टर आहे त्याच्या माध्यमातून बाहेर काढण्यात आलेलं आहे। तर आणखीही काही ठिकाणी जी पूरजन्य परिस्थिती आहे त्या ठिकाणी देखील प्रशासन युद्ध पातळीवरती काम करत आहे। बचाव कार्य देखील सुरू आहे। मात्र बीड जिल्ह्यामध्ये आष्टी, शिरूर या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे, ढगफुटीसदृश पाऊस झाल्यामुळे ज्या नदी नाल्यामुळे आहे त्याला पूर परिस्थिती आहे। त्यामध्ये घाटशीळ पारगाव या ठिकाणाहून एक व्यक्ती वाहून गेल्याची देखील माहिती आहे। निश्चित सुरेश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।